राज्यातील गावांचा कारभार आता ठप्प झालेला आहे। ग्रामसेवक आणि सरपंचांनी आता कुलूप बंद आंदोलन करण्याला सुरुवात केलेली आहे। शासन स्तरावर प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सरपंच आणि ग्रामसेवक संघटनेतर्फे कामकाज बंद आंदोलनाचा हत्यार उपसण्यात आलेला आहे। त्याचा परिणाम जिल्ह्यातील 864 ग्रामपंचायतींच्या कामकाजावर झालेला आहे। दरम्यान शासनाने 100% मानधन द्यावं, विमा संरक्षण लागू करावं आणि इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील अंदाजे 864 सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत कर्मचारी हे 18 ते 20 डिसेंबर पर्यंत संपावर आहेत। ग्रामपंचायत कार्यालय त्यामुळे कुलूप बंद ठेवण्यात आलेली आहेत। ग्रामपंचायत कार्यालय आता कुलूप बंद राहणार आहेत। 18 ते 20 डिसेंबर दरम्यान हे आंदोलन सुरू राहणार आहे। शासन स्तरावरील मागण्यांकडे लक्ष देण्यासाठी, शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचं समजतंय। ग्रामसेवक आणि सरपंच 3 दिवस कामबंद आंदोलन करणार आहेत। राज्यातील गावांचा कारभार त्यामुळे ठप्प झालेला आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी विजय चिडे जोडले गेलेले आहेत। विजय, काय सांगाल? राज्यातील जवळपास 800च्या वर ग्रामपंचायतींचं कामकाज ठप्प पडणार आहे। कोणत्या अशा मागण्या आहेत त्यांच्या? विजय, आपला आवाज व्यवस्थित पोहोचू शकत नाहीये। विजय, बोला आपण। काही तांत्रिक अडचणीमुळे विजय यांचा आवाज आपल्यापर्यंत स्पष्ट पोहोचू शकत नाहीये। आपण त्यांच्याकडे माहिती घेऊयात थोड्या वेळात। राज्यातील गावांचा कारभार ठप्प झालेला आहे। छत्रपती संभाजीनगरमधून ही महत्त्वाची बातमी येते आणि या कुलूपबंद आंदोलनाचा फटका जवळपास 800हून वर ग्रामपंचायतींना बसणार आहे।